आठवण, हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद. नमस्कार, मी निकिता पाटील. आपण पाहतात नव महाराष्ट्र. मुंबईत झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानंतर एक मोठी आणि गंभीर बातमी समोर येत आहे. शिवसेना उभाटातर्फे केवळ कमिशन खाण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आणि त्यामुळे मुंबईकरांचा बळी जात आहे. राजकारण तापले, चौकशीची भाजपची मागणी, भाडेतत्वावरील बसगाड्यांवरून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा, कमिशन खाण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिली. मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या अपघातानंतर आता राजकारण तापले आहे. भाडेतत्वावरील बसगाड्या आणि चालक यांच्यामुळे असे अपघात वारंवार होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच भाडेतत्वावरील बसगाड्या घेण्याचा निर्णय हा एकसंघ शिवसेना सत्तेत असताना झाला होता. या कामात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा मोठा इंटरेस्ट होता. त्यामुळे भाजपने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करीत आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. कुर्ला येथे झालेल्या अपघातानंतर आता पालिका वर्तुळामध्ये राजकारण तापले आहे. या अपघातानंतर भाजपचे मुंबई महापालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना पत्र पाठवून अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली. भाजपच्या माजी नगरसेवकांनी महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना हे पत्र दिले. बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी या अपघाताबद्दल आपले मनोगत व्यक्त केले, ते आपण पाहूया. दुःखद आहे. अशी घटना कधीच घडू नये. मुळतः गेले 77 वर्षाहून अधिक काळ बीएसटी मुंबईकर जनतेला सार्वजनिक प्रवासी वाहतूक अल्पदरामध्ये व्यवस्थितपणे देत आलेली आहे. पूर्ण जगभरामध्ये बीएसटीचं नाव आहे आणि अशा घटना ज्या वेळेला होतात तर प्रश्नचिन्ह निर्माण होतो सर्वांना. मुळतः जो अपघात झालेला आहे ती गाडी बीएसटीची स्वतःची नाही, ती कॉन्ट्रॅक्टरची गाडी आहे. तो कर्मचारी बीएसटीचा परमनंट कर्मचारी नाही, तो ते कॉन्ट्रॅक्टरने ठेवलेला कर्मचारी आहे. 2018 मध्ये बीएसटी कमिटीने कॉन्ट्रॅक्ट देण्याचा प्रस्ताव पारित करायला सुरुवात केली. त्याच वेळेला आमच्या संघटनेने त्याचा विरोध केलेला होता, पण एका टोकापर्यंत विरोध केला आणि त्यानंतर एक आमचा एमओयू झाला आणि त्याच्यात आम्ही म्हणालो आणि त्याच्यात लिहून घेतलं की बीएसटी स्वतःच्या मालकीच्या 3337 बस गाड्या आधी राखेल, स्वतः चालवेल आणि त्याच्यानंतर जर अधिक गाड्या लागल्या तर ते त्या दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेऊ शकतील. पण आज 2019 नंतर स्वमालकीची एकही गाडी घेतलेली नाही. जेवढ्या गाड्या स्क्रॅप झाल्या त्याच्या बदल्यात गाड्या चाललेल्या नाहीत बीएसटी कडे, पण दोन्ही हाताने कॉन्ट्रॅक्ट मात्र देत गेलेले आहेत. आज परिस्थिती ही आहे की बीएसटीच्या स्वतःच्या गाड्या 1000च्या खाली गेलेल्या आहेत आणि कॉन्ट्रॅक्टच्या जवळपास 2200 गाड्या आहेत. कॉन्ट्रॅक्टर्स कोणत्याही नियमाचं पालन करत नाहीत. मग ते सरकारचे नियम असतील, बीएसटीचे रूल्स असतील, कुठेही काही बघत नाही. जे मेंटेनन्स केलं पाहिजे गाड्यांचं ते मेंटेनन्स त्यांच्याकडनं केलं जात नाही. ड्रायव्हर कंडक्टर्सला जी ट्रेनिंग दिली पाहिजे ती ट्रेनिंग देखील दिली जात नाही आणि फक्त पैसे कमवण्याच्या हेतूमध्ये सर्व नियम, मग डबल ड्युटी असेल, बाकीच्या गोष्टी असतील, अशा सर्व करून ते हे करतात. आणि त्याचंच हे आहे की जी घटना घडली का ती फक्त त्यांच्याच या वृत्तीमुळे घडलेली आहे. याआधी सुद्धा म्हणजे एक वर्षभराआधी दुसऱ्या अजून एका कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या 2 ते 3 गाड्यांना आग लागली होती. सुदैवाने कंडक्टर आणि ड्रायव्हरने वेळीच निर्णय चांगला घेतल्यामुळे सर्व पॅसेंजर्सला उतरवलं आणि कोणाला काही जास्त काही झालं नाही, नाहीतर तोही मोठा अपघात झाला असता. असं असताना आज आम्ही जनरल मॅनेजर साहेबांना भेटलो आणि निवेदन दिलेलं आहे की हे जेवढे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत हे कॉन्ट्रॅक्ट्स पूर्णतः रद्द करण्यात यावेत. यापुढे बीएसटी मध्ये कॉन्ट्रॅक्ट्स देऊ नयेत आणि जे आमच्या बरोबर एमओयू आहे की स्वमालकीच्या गाड्या घ्यायचं तर सुरुवातीला 3337 पूर्ण गाड्या घ्या आणि त्या गाड्या बीएसटीच्या स्वतःच्या लोकांकडनं, कर्मचाऱ्यांकडनं त्या गाड्या चालू द्यात, लोकांना त्याच्यातनं सेवा मिळू दे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला गाड्या लागल्या तर आजची परिस्थिती बघता तर तिकडे सुद्धा तुम्ही स्वतःच्याच गाड्या घ्याव्यात आणि लोकांना ही सेवा द्यावी. कोणावर आज भाष्य नाही करणार, पण बीएसटी कमिटी त्यावेळेला जी होती त्या बीएसटी कमिटीने निर्णय घेतला. पालिकांमध्ये जी सत्ता होती त्यांचीच बीएसटी कमिटीमध्ये सत्ता होती आणि त्यांनी त्यावेळेला हा निर्णय 2018ला घेतला गेला. पण 2018ला घेतल्यानंतर त्यावेळेला आमची फ्लीट होती 3337 बस गाड्या. ती मेंटेन करायचं, कारण की आम्ही कोर्टात लढलो, शेवटी अग्रीमेंटवर आलो आणि सांगितलं की एवढ्या गाड्या तर राखल्याच पाहिजे, पण त्या राखल्या गेल्या नाहीत. वारंवार सरकार असताना देखील 2019-20 मध्ये आम्ही सातत्याने सांगत गेलो, पण कुठेही दखल घेतली नाही आणि एक पॉलिसी जणू का बनवून टाकली त्यावेळेला 2019 नंतर की आता गाड्याच घ्यायच्या नाहीत, फक्त कॉन्ट्रॅक्टवर आणायच्या. आणि आम्ही सांगत राहिलो की कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या व्यवस्थित चालणार नाही, पण अधिकारी असतील किंवा वरची लोक असतील कोणी ऐकलं नाही आणि आज दुर्दैवाने ही परिस्थिती आपल्यावरती ओढावलेली आहे. त्याला लागून 10 दिवस झालेले आहेत आणि त्याचं प्रशिक्षण फक्त 3 दिवसाचं आहे. आमच्या बीएसटी मध्ये माझ्या माहितीप्रमाणे किमान 2 ते 3 महिन्याचं प्रशिक्षण असतं आणि अशा पद्धतीने 3 दिवसात जर तुम्ही कोणाला, आणखी आम्हाला माहिती आहे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे पगार कमी आहेत, ते लोकांना डबल ड्युटी करायला सांगतात, 16-16, 18-18 तासाची ड्युटी करायला सांगतात. मुळात हे तुमच्या रूल्स मध्ये नाहीच आहे.
मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स ऍक्ट मध्ये ऑन व्हील जास्तीत जास्त तुम्ही 8 तास करू शकता, त्याच्यानंतर तुम्हाला रेस्ट मिळाली पाहिजे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने 18 तासाच्या ड्युट्या जर द्यायला लागलात तर त्याचा परिणाम लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळत आहात आणि आज ते समोर आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आज जीएम साहेबांना भेटून हे पूर्णतः व्यवस्थितपणे सांगितलंय की एकतर हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती तातडीने कारवाई करण्यात यावी आणि हे जेवढे दिलेले कॉन्ट्रॅक्ट्स आहेत निर्णय घेऊन ते कॉन्ट्रॅक्ट्स रद्द करून पुढे बीएसटीत कॉन्ट्रॅक्ट्स दिले जाणार नाहीत असा निर्णय घ्यावा हे आम्ही आज त्यांना सांगितलेलं आहे. मागची ज्या वेळेला ही संकल्पना दिली की प्रॉफिट अँड लॉस, तिथेच तुम्हाला प्रायव्हेटायझेशन कडे जायचं आहे हे सिद्ध झालं. कारण ही सेवा आहे, कुठेही फायदा आणि तोट्याचा प्रश्न येत नाही. आमच्या बजेटमध्ये सुद्धा फायदा आणि प्रॉफिट अँड लॉस नाही आहे, सरप्लस अँड डेफिसिट आहे. ही सेवा महानगरपालिकेने द्यायची आहे. पण त्यावेळेच्या शिवसेनेची सत्ता असताना हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात सुरुवात केली गेली होती आणि याच पद्धतीने ते कॉन्ट्रॅक्ट दिले गेले. एमओयूचं पालन केलं गेलं नाही. एमबीएची सत्ता असताना सुद्धा एकही गाडी विकत घेतली नाही. आणि जसं मी सांगितलं, एकदा ते पायंडा पडला की गाड्या घ्यायच्या नाहीत, त्याच्यानंतर सुद्धा गाड्या घेतल्या गेलेल्या नाही. घेताना त्या गाड्या व्यवस्थित आहेत हे बघून घेणं गरजेचं आहे. आणि एकदा घेतल्या की त्याच्यावरती जो ड्रायव्हर जाईल त्याची ट्रेनिंग होणं गरजेचं आहे. याच्या आधी सुद्धा इलेक्ट्रॉनिक गाड्या बीएसटी मध्ये आलेल्या आहेत आणि व्यवस्थितपणे ते बीएसटीच्या कर्मचाऱ्यांनी चालवल्या आहेत. कारण की बीएसटीने नियमांचं पालन करून सर्व व्यवस्थित ट्रेनिंग करून ड्रायव्हर्सला ते चालवायला दिल्या. जर त्या पद्धतीने चालवलं तर मला वाटत नाही की कोणत्याही गाडी चालवायला काही त्रास होईल. नियम धाब्यावर ठेवून हे कॉन्ट्रॅक्टर्स काम करत आहेत आणि म्हणूनच आम्ही आज परत मागणी केली आहे की हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करावे. सर्व जेवढे प्रश्न आहेत, कारण की हे फक्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न नाही आहेत, ते मुंबईकर नागरिकांचे प्रश्न आहेत, त्यांना ही सेवा मिळाली पाहिजे. आम्ही हे सर्व घेऊन त्यांच्याकडे नक्कीच जाऊ. एकदा सरकार काम करायला लागलं, कारण आता अजून खाती वाटप आणि सर्व बाकी आहे, एकदा झालं की नक्कीच हे सर्व प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जाऊ आणि अपेक्षा आहे की ते प्रश्न मार्गी लावतील. धन्यवाद.